मंडळी नमस्कार. ज्योतिष हा नेहमीच औत्सुक्याचा विषय राहिला आहे. एरवी आपण आपली पत्रिका कोणा ज्योतिषाला दाखवली नाही तरी लग्न जुळवताना मात्र पत्रिका पाहून गुणमिलन केलं जातं. यात पहिला मुद्दा अर्थात येतो तो वधूवरांच्या पत्रिकेतील मंगळाचा. मग पत्रिका पाहणारे ज्योतिषी ह्या मंगळाबद्दल कडक मंगळ, सौम्य मंगळ अशा प्रकारे वर्णन करून सांगतात आणि पालकांच्या मनात मात्र मंगळाची भीती घर करून राहते. तसेच एक नाडीबद्दल सुद्धा आहे. म्हणून या गोष्टींबद्दल प्रबोधन करावं या हेतूने व्हिडिओतून मी माहिती देणार आहे. मी ज्योतिषाचा अभ्यास केलेला आहे आणि मला गुणमेलन करण्याचा अनुभव पण आहे, म्हणून ही माहिती मी देतोय. तर ह्या व्हिडिओमध्ये फक्त आपण मंगळाचा विचार करणार आहोत. सर्व पालकांना प्रथम मी सांगू इच्छितो की पत्रिकेतील मंगळाची अजिबात भीती बाळगू नका. प्रत्येकाच्या जन्मकुंडलीमध्ये 12 पैकी कोणत्या तरी एका स्थानात मंगळ असणारच आहे. पण फक्त 1, 4, 7, 8 आणि 12 या स्थानात जर मंगळ असेल तर तिला मंगळाची पत्रिका असं म्हटलं जातं. अशा मंगळाचा गुणमेलन करताना विचार केला जातो. असा मंगळ फक्त एकाच्या पत्रिकेत असून चालत नाही, तर दोघांच्याही पत्रिकेत तो असावा लागतो. आता मंगळ आहे एकदा ठरलं, पण ह्या नियमाला अपवाद काही असतातच. तर या मंगळ दोषाचे अपवाद सुद्धा आहेत. जर कुंडलीमध्ये प्रथम स्थानात मेषेचा, चतुर्थात वृश्चिक राशीचा, सप्तमात मकरेचा, अष्टमात सिंहेचा आणि द्वादश म्हणजे 12व्या स्थानात धनुराशीचा मंगळ असेल तर तो निर्दोष असतो. मंगळ कर्क राशीचा म्हणजे नीच राशीचा असेल, शत्रू राशीत म्हणजे मिथुन किंवा कन्या राशीत असेल, तसेच मंगळ जर अस्तंगत म्हणजे सूर्याच्या जवळ असेल तर तो मंगळ निर्दोष होतो. आता एकाच्या कुंडलीत सदोष मंगळ आहे आणि दुसऱ्याच्या कुंडलीत पुढील दिलेली स्थिती जर असेल तरी सुद्धा कुंडली मंगळाच्या कुंडलीशी जमते. आता हे काय नियम आहेत बघा बरं. वर दिलेल्या 5 स्थानात म्हणजे 1, 4, 7, 8, 12 या स्थानात जर शनी असेल, सप्तम स्थानावर शनीची पूर्ण दृष्टी असेल तर हा मंगळाचा प्रतिकारक योग शनीकडून होतो. या व्यतिरिक्त काही शास्त्रकारांच्या मताप्रमाणे पहिल्या आणि 7व्या म्हणजे प्रथम आणि सप्तम स्थानात बलवान गुरु किंवा शुक्र असेल किंवा सप्तमावर त्यांची पूर्ण दृष्टी असेल तर, आणि तसेच प्रथम आणि सप्तम स्थानात राहू केतू असतील तरी देखील मंगळाचा प्रतिकारक म्हणून विवाह जमवण्यास हरकत नाही. तर आता आपण मंगळ म्हणजे काय, सदोष मंगळ म्हणजे काय आणि निर्दोष मंगळ म्हणजे काय आणि एकाच्या कुंडलीत मंगळ आहे तर दुसऱ्याच्या कुंडलीत प्रतिकारक योग काय हे सगळं बघितलं. आता प्रत्येकानं मी सांगू इच्छितो, प्रत्येकानं आपली जन्मकुंडली तयार करून घेतल्यावर मंगळाच्या स्थितीबद्दल वरील माहितीच्या आधारे गुरुजींकडून स्पष्ट शब्दात मंगळ सदोष आहे की निर्दोष आहे ते लिहून घ्यावं. म्हणजे एकदा का मंगळाची स्थिती कळली की दोन्ही बाजूंना विचार करणं सोपं जाईल. केवळ मंगळ आहे म्हणून त्याचा बागुलबुवा करू नका. दुसरी जर मंगळ नसलेली पत्रिका जरी आली तरी ती मागवा. त्याच्यामध्ये प्रतिकारक योग आहे का पहा, गुरुजींकडून समजावून घ्या आणि विवाह जमवायला काही हरकत नाही. केवळ कुंडलीला मंगळ आहे हा भ्रम डोक्यातून काढून टाका आणि त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे त्याचा आपण जरूर उपयोग करा. आज आपण कुंडलीतील मंगळ दोषाबद्दल माहिती पाहिली. पुढील व्हिडिओमध्ये एक नाडी दोषाबद्दल पण मी माहिती देणार आहे. कृपया प्रतीक्षेत राहा. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब जर केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.
नमस्कार.